फायनली आपण पाहतोय आता ऊर्जा आणि शौर्याने विक्रांतचं पद्माशी होणारं लग्न मोडलेलं असतं आणि तिथे असलेल्या मीडियाने ऊर्जाचा उदो उदो केलेला असतो. हे सगळं पाहून हर्षवर्धनला खूपच चीड येते. हर्षवर्धन जोरात म्हणत असतो, ए बंद करा हे सगळं, काय चाललंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड इथे तुमच्या सुनेचा जय जयकार होतोय आणि तुमच्या अंगाची आग होते का. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे तुझा बाप आहे मी, बापाचा होत असलेला अपमान तुला खूप चांगला वाटतोय का. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड मुळात मला तुम्ही माझे बाप आहात हे ऐकायलाच चांगलं वाटत नाहीये, कारण तुम्ही कोणतं चांगलं कार्यच करत नाही. आता हे ऐकल्यावर शिर्के लगेचच म्हणत असतात, शौर्य बेटा काही चुकीचं बोलत नाहीयेस तू, अगदी बरोबर बोलतोयस तू. हो वकील साहेब, आत्तापर्यंत सगळं काही तुमचं ऐकलं मी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही करत आलो मी. माझ्या मुलाला तर हे अजिबातच मान्य नव्हतं की मी तुमच्यासमोर झुकतोय, पण सगळ्या प्रकरणातून माझा मुलगा जर निर्दोष सुटणार असेल तर झुकायला काय हरकत आहे असा विचार करून मी तुमचं सगळं काही ऐकत आलो. पण आज शेवटी सगळ्यांसमोर माझ्या मुलाचं लग्न मोडलं, तेही तुमच्याच मुलाने आणि तुमच्या सुनेने. वकील साहेब हा सगळा तुमचाच डाव नव्हता ना. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के अहो काय बोलताय तुम्ही, हे तुम्ही मला ओळखत नाही का. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, कदाचित मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली असावी, तुम्ही जे आता दिसताय तसे तुम्ही नव्हतात आणि तुम्ही जे आहात ते मला दिसत नाहीये असं काहीसं वाटतंय मला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के बहुतेक वेड लागले तुम्हाला. त्यावेळेला शिर्केंच्या पाठी असलेला विक्रांत पुढे येतो आणि म्हणत असतो, हर्ष अंकल आतापर्यंत खूप मान दिला मी तुम्हाला, पण आज जर मला या सगळ्या प्रकरणातून तुम्ही सोडवू शकत नसाल तर काय उरली तुमची लायकी. आता हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनला खूपच चीड येते आणि त्याचं डोकं सटकतं. लगेचच आता हर्षवर्धनने समोर बडबड करत असलेल्या विक्रांतच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते. विक्रांत एकदम चाट पडतो. तो म्हणत असतो, ए हर्षवर्धन तुझी एवढी हिंमत की माझ्याच जागेवर उभं राहून माझ्यावर हात उचलतोस तू. आणि तेवढ्यात हर्षवर्धनने या विक्रांतला 60-62 आणखी कानाखाली दिलेल्या असतात आणि असं म्हटलेलं असतं, अजूनही तू अंड्यात आहेस, अंड्यातून बाहेर याची घाई करू नकोस नाहीतर कुस्करून टाकीन तुला. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतात, वकील साहेब माझ्याच जागेवर उभं राहून माझ्याच मुलावर हात उचलण्याआधी 10 वेळा विचार करायला हवा होता तुम्ही, पण माझ्या मुलाने तुमची लायकी काढली म्हणून तुमचा राग अनावर झाला असेल तर ठीक आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये, सगळं काही तुम्ही सावरू शकता, बघा प्रयत्न करा. त्यावेळेला मागून आता शौर्य पुढे येतो आणि म्हणत असतो, शिर्के अंकल तुम्ही अजूनही अपेक्षा बाळगून आहात की या पद्माचं लग्न तुमच्या मुलाशी होईल म्हणून. अहो शक्यच नाही. तुम्ही आणि डॅडने मिळून जो काही प्लॅन रचला होता ना तो आमच्या लक्षात आलाय, म्हणून आम्ही इथून पद्माला घेऊन चाललोय आणि मेहरबानी करा आता यापुढे तुम्ही पद्माला पुन्हा त्रास देणार नाही याची आम्ही अपेक्षा करतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथून शौर्य आणि ऊर्जाने पद्माला नेलेलं असतं आणि हर्षवर्धन मात्र त्या तिघांना जाताना पाहत असतो. हे तिघही गेल्यानंतर हर्षवर्धन आपल्या गाडीने तिथून निघून जात असतो. इकडे आपण पाहतोय कुमुदिनीला आधीच आता शौर्यने फोन केलेला असतो की आजी आम्ही पद्माला घेऊन घरी येतोय आणि पद्मा काही दिवस तरी आपल्याबरोबर राहील. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, शौर्य विचारतोयस काय तू मला, घेऊन ये तिला. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला 10 हत्तींचं बळ मिळालेलं असतं आणि तो ऊर्जाला डोळ्याने इशारा करून म्हणत असतो, ऊर्जा आजीने होकार दिलाय. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, पद्मा तुला घाबरायची गरज नाहीये, चल तू आता एकदम सुरक्षित जागी. आणि मग तिघेही आपल्या या मुक्कामस्थानी पोचतात. तिथे गेल्यावर आता पद्मा तर आज जायला तयार नसते. ती म्हणत असते, ताई दादा मला या घरात नका नेऊ, मला हर्षवर्धन साहेबांनी पाहिलं तर ते अजिबातच मला इथे सहन करणार नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं नको काळजी करूस तू, आम्ही दोघं तुझ्याबरोबर आहोत.
आता तुला घाबरायची गरज नाहीये. तुझ्यापर्यंत येणाऱ्या संकटाला आधी आम्हाला तोंड द्यावं लागेल अशी आम्ही स्थिती करून ठेवली आहे. आणि अशातच आता ते तिला जबरदस्तीने आत घेऊन जातात. आतमध्ये गेल्यावर समोरून आत आलेली विजया पद्माला पाहते आणि लगेचच बोलू लागते. काय ग हे पद्मा, तू इथे कशी काय? अगं आज तर तुझं लग्न आहे. अगं तुला कळतं की नाही, तिथे लग्नाच्या जागी तुझी सगळे वाट पाहत असतील. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य आता लगेचच पुढे येतो आणि म्हणत असतो, वा मॉम वा, म्हणजे डॅडच्या प्लॅन मध्ये तू सुद्धा सामील होतीस तर. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं. आणि अशातच आता विजया म्हणत असते, म्हणजे म्हणजे शौर्य काय बोलतोयस तू? तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, खरं तर मॉम तू या सगळ्या प्रकरणामध्ये आधीपासूनच माहिती ठेवून होतेस. पद्माचं आज लग्न आहे, तुला कसं माहिती? त्यावर विजयाची चांगलीच बोलती बंद झालेली असते. आणि तेवढ्यात पाठीमागून आलेली कुमुदिनी म्हणत असते, विजया विजया तू सगळ्या या प्रकरणामध्ये सामील होतीस तर. आता शौर्य मी सांगते तसं कर. पद्माला आपण आपल्याकडेच ठेवणार आहोत काही दिवस, आणि या संदर्भात कुणीही अजिबात मध्ये पडायचं नाहीये असं बोलून आता कुमुदिनीने जणू इशाऱ्याने विजयाला झापलेलं असतं. विजयाला कळून चुकलेलं असतं की आईसाहेबांनी जर एखादा निर्णय घेतला आहे तर आपण त्यात दखलंदाजी केली तर आपलं काही खरं नाही. आणि अशातच आता शौर्यने पद्माला एक स्पेशल तिचा गेस्ट रूम दिलेला असतो. पद्माला तिथे ठेवण्यात आलेलं असतं. नंतर ऊर्जाला कुमुदिनी म्हणत असते, पद्माची काळजी घे, तिला काही हवं नको ते बघ. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आजी. आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात कुमुदिनीने विजयाच्या समोरच असलेल्या ऊर्जाला थांबवलेलं असतं. आणि कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा पद्माला तू तुझ्या रूममध्ये ठेव आणि शौर्य हा त्याच्या भावाच्या म्हणजेच आदित्यच्या रूममध्ये राहील. त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, आईसाहेब हे काय बोलताय तुम्ही? एका मोलकर्णीला तुम्ही आपल्या सुनेसोबत ठेवणार आहात का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तू आता ऊर्जाला आपली सून मानतेस तर. त्यावर लगेचच आता विजयाचा चेहरा पडलेला असतो. अशातच आपण पाहतोय फायनली आता थोड्या वेळाने हर्षवर्धन देखील घरी आलेला असतो. आणि समोरच पद्माला पाहून त्याचा राग अनावर होतो. हर्षवर्धन म्हणत असतो, तू माझ्या घरात काय करतेस? हे वाक्य ऐकल्यावर आता पद्मा चांगलीच घाबरते. तिला नेमकं काय उत्तर द्यावं हर्षवर्धनला हेच समजत नसतं. आणि लगेचच आता घाबरलेल्या पद्माला हर्षवर्धन अजूनच घाबरवत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, तू इथे काय करतेस? मी काय विचारलं? तेवढ्यात मागून आलेल्या शौर्यने असं म्हटलेलं असतं, डॅड अजूनही तुमचा उल्लेख मी डॅड म्हणून करतोय. जर तुम्हाला मान हवा असेल तर पद्माशी नीट बोला. पद्माचं आयुष्य खराब करण्याचा जो काही डाव आखला होतात ना, तो डाव हाणून पाडल्यामुळे तुमचं मानसिक संतुलन बहुतेक बिघडत चाललंय. एका सामान्य व्यक्तीशी कसं बोललं पाहिजे हे तुम्हाला जर कळत नसेल तर आईसाहेबांना बोलवतो. आईसाहेब परत तुम्हाला लहानपणापासून जी ट्रेनिंग दिली आहे ती देतील. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए शौर्य जास्त शहाणपणा करू नको हा. माझ्या समोर लहानाचा मोठा झालायस, विसरू नको बाप आहे मी तुझा. त्यावर लगेचच आता मागून कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, अच्छा शौर्य तुझ्या समोर लहानाचा मोठा झालाय, बाप आहेस ना तू त्याचा? मग तू सुद्धा 1.5 वर्षाचा असताना तुझी आई गेली हर्षवर्धन, आणि त्यानंतर मी आली तुझ्या आयुष्यात. तूही माझ्या समोर लहानाचा मोठा झालायस. आईच आहे ना मी तुझी. बोल आता काय बोलशील तू? हर्षवर्धन चांगलाच आता बुचकळ्यात अडकलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं, कोणासमोरही बोलू शकतो मी पण आईसाहेबांसमोर बोलू शकत नाही. कारण आईसाहेब जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेला भल्याभल्यांची चांगलीच हजबुकी होते. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन आता कमालीचा संतापलेला असतो, पण काही बोलता येणार नाही म्हणून हर्षवर्धन आपल्या बेडरूम मध्ये चलाकपणे गेलेला असतो. मागून विजयाही हे सगळं ऐकत असते आणि ती लगेचच हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये जाते आणि बोलू लागते, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही या घरातले प्रमुख असूनही तुम्हाला काडीची किंमत नाहीये, काहीतरी करा ना. एवढं झणझणीत बोलत असूनही विजयाकडे हर्षवर्धनने इग्नोर केलेलं असतं.
आणि तरीही ही विजया हर्षवर्धनला डिवचण्याचं सोडत नसते. ती प्रत्येक क्षणाला म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं, अहो बोला ना, मी तुमच्याशी बोलते, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी तुमची लग्नाची बायको आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आता एकही शब्द बोललीस ना तर त्या क्षणाला मी तुला डायव्होर्स देईन. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय काय बोललात तुम्ही, तुम्ही मला सोडचिठ्ठी देणार. अहो हे बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही, तुम्ही इतक्या इझिली कसं काय बोलून गेलात की तुम्ही मला डिवोर्स देणार. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कारण माझ्या मागची कटकट वाढवण्याचं काम तू करतेस. मला आता शांतता हवी, आणि जर मला अजूनही तू शांतता देणार नसशील तर पुढच्या क्षणाला मला तुझा विचार करावा लागेल, तुला या घरातून लाथाडावं लागेल. त्यावेळेला विजया म्हणत असते, आई साहेबांच्या बरोबर राहिलं तर खूप फायदा होईल. तुमच्या नादी लागले तर खरंच तुम्ही एक दिवशी मला डिवोर्स द्याल. आणि तेवढ्यात विजया तिथून जात असताना हर्षवर्धनने तिचा हात धरलेला असतो आणि तो म्हणत असतो, अगं विजया समजून घे, अगं चिडू नकोस तू, माझं स्वतःवर माझं नियंत्रण नाहीये, मी काय बोलतोय मलाच कळत नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, अहो मीच तुम्हाला समजून घेते आतापर्यंत, आपल्या या घरात तुम्हाला समजून घेणारं अजूनही जन्माला आलेलं नाहीये. मी सांगते तसं करा, आई साहेबांचं काहीतरी करा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अगं आई साहेब, हा जो तू जप लावलायस ना तो जप आता बंद कर, नाहीतर आई साहेबांनी ऐकलं ना तर पुढे काय होईल सांगता येत नाही. आता मात्र हर्षवर्धनला विजयाने पुढे बोलणं सोडून दिलेलं असतं. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, विजया एक गोष्ट लक्षात ठेव, आता काय करायचंय ना ते बरोबर आले माझ्या लक्षात. त्यावेळेला विजया म्हणत असते, तुमचे प्रत्येक प्लॅन फेल जातात, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्लॅन आखा. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया मला मोटिवेट कर, मला डिमोटिवेट करू नकोस. त्यावेळेला विजया म्हणत असते, बरं मी काही बोलतच नाही, मी काही बोलले तर तुम्हाला वाटणार की मी तुम्हाला डिवचते, पण खरं तर मी तुम्हाला आतापर्यंत मोठं झालेलं पाहायची इच्छा ठेवते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे ऊर्जा आलेली असते. ऊर्जा म्हणत असते, तुमच्या दोघांना डिस्टर्ब तर झालं नाही ना मी इथे आले ते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तू या बेडरूम मध्ये का आली आहेस. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, जहागीरदार सर, खरं तर मी तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून द्यायला आली आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही वागत होतात ना ते तुमच्या नजरेने योग्य असेल, पण खऱ्या नजरेने पाहिलं तर ते चुकीचं आहे. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यापुढे तुम्ही अजिबातच कोणताच निर्णय घ्यायच्या आधी घाई करू नका, नाहीतर आज जसे तोंडावर आपटलात ना अगदी तसेच पुन्हा तोंडावर आपटाल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया या मुलीची हिंमत तर बघ, माझ्याच बेडरूम मध्ये येऊन मलाच धमकवते. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता विजया बोलू लागते, ए मुली एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याला बोलायचा अधिकार तुला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतात, विजया शांत हो, ती काही चुकीचं बोललेली नाहीये, आता तिला तिची योग्य जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू निमूटपणे इथून निघून जा, नाहीतर नाईलाजास्तव मला तुला तुझी योग्य जागा दाखवावी लागेल. लगेचच आता मागून आलेल्या शौर्याने म्हटलेलं असतं, डॅड काहीही करायच्या आधी 10 वेळा विचार करा, ऊर्जा माझी बायको आहे आणि या घरातील तुमची सून. आता तुम्ही तुमच्या सुनेच्या विरोधात जर काही करणार असाल तर ती सुद्धा वकील आहे आणि तिचा नवरा सुद्धा, हे तुम्ही विसरता कामा नये. आता मात्र हर्षवर्धनला सुनेनेही चांगली चपराक दिलेली असते आणि त्यासोबत मुलानेही. हर्षवर्धनचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो आणि अशातच आता विजयाने त्या दोघांना तिथून बाहेर काढलेलं असतं. विजया म्हणत असते, अहो काळजी करू नका तुम्ही, आज तुमचा मुलगा तुमच्या विरोधात आहे, पण तोच मुलगा उद्या तुमच्या बरोबर असेल ही मी तुम्हाला खात्री देते. हर्षवर्धन म्हणत असतो, तू मला खात्री देतेस. अगं ज्या मुलाला तुला लहानपणापासून अक्कल आणि जनरल नॉलेज द्यायला हवं होतं ते देण्यात तू कमी पडलीस. तेवढ्यात तिथे आलेली कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन बस कर आता, खालपर्यंत तुझा आवाज येतोय आणि मला शांतता हवी आहे, हे तुला माहितीच असेल. रात्री 10 नंतर घरात कुणीही जास्त आवाज करता कामा नये. असं जेव्हा आता कुमुदिनीने म्हटलेलं असतं त्याच वेळेला हर्षवर्धन हात जोडतो आणि म्हणत असतो, आई साहेब माफ करा, मी यापुढे काहीच बोलणार नाही.
त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, बोलण्याचा विचार देखील करू नकोस. पद्मा याच घरात राहणार आहे आणि तिच्या विरोधात तिला घराबाहेर काढण्यासाठी तू जर काही प्लॅन आखणार असशील ना, तर मी पद्माची झेड सिक्युरिटी आहे हे तू विसरता कामा नये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब मी काहीच विसरणार नाहीये आणि पद्माच्या विरोधात मी काहीच डाव आखणार नाहीये. खरं तर आता माझी फाईट त्या शिर्केशी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आईसाहेब म्हणत असतात, काळजी करू नकोस तू, शिर्केला अजिबातच घाबरायची गरज नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब त्या शिर्केची वरपर्यंत ओळख आहे हे विसरता कामा नये. उद्या आपली जहागीरदार असोसिएट तो पूर्णपणे बंद पाडू शकतो. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, त्याचा विचार तू करू नकोस, मी करते. त्या शिर्केला कसं बरोबर ताळ्यावर आणायचं हे मला माहितीये. असं म्हणत आता थेट मागचा पुढचा विचार न करता कुमुदिनीने असं म्हटलेलं असतं, उद्या शिर्केची चांगलीच मस्ती उतरवते की नाही बघ, तो तुझ्या नादाला लागण्याचा विचार देखील करणार नाही. त्यावेळेला हर्षवर्धनला बरं वाटतं आणि हर्षवर्धनला खात्री असते की आपली आईसाहेबच त्या शिर्केला पुरून उरेल. इकडे आपण पाहतोय शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तू मला सांग, तुला भीती तर वाटत नाहीये ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य जर तू माझ्या बरोबर असशील ना तर मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, असं असेल ना ऊर्जा, मग तर तू काही काळजीच करू नको, हा शौर्य एनी टाइम तुझ्यासाठी तयार आहे. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, फक्त माझ्यासाठी नाही पद्मासाठी सुद्धा. त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं काय टेन्शन घेतेस तू, ऑब्व्हियसली मी त्याच्यासाठी पण तयार आहे. आणि अशातच आता पद्मा तिथे आलेली असते, ती खूपच घाबरलेली असते. शेवटी ऊर्जा आणि शौर्यने पद्माची समजूत काढलेली असते. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे, असंच काहीतरी दिसतंय. बाकी तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला